काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सचिनजी, खरं तर कालच काँग्रेसकडूनही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला होता। मात्र 20 तारखेला जे मोठं आंदोलन होणार होतं संसदेवर, आता हे आंदोलन जाणार होतं, त्याआधीच अशा प्रकारे सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारताचा आता उत्तर कोरिया, चीन, रशिया या श्रेणीमध्ये समावेश झालेला आहे अधिकृतपणे, असं आपल्याला जाहीर करण्यात काही हरकत नाही। ज्या पद्धतीचं निष्ठुर सरकार हे दिसतंय आपल्याला, ते लोकशाहीमध्ये अपेक्षित नसतं, कधीच नव्हतं। आम्ही मुद्दामून आठवण करून देत होतो की 2014चा काळ जो होता, ज्याच्यामध्ये बुरे दिन दाखवत होते, त्या बुरे दिनमध्ये प्रत्येकाला सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार होता। आपण इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन त्या ठिकाणी पाहिलं, कोणालाही अँटी नॅशनल म्हणवलं गेलं नव्हतं। लोक तिथे होती, मीडिया होता। आज माध्यम, देश पातळीची माध्यमं दाखवत देखील नव्हते ते आंदोलन। मी पाहत होतो आज पूर्ण त्या चॅनल्सवरती। म्हणजे हे कुठलं सेन्सॉरशिप लागलेलं आहे आणि कशा पद्धतीची ही वागणूक आहे, हे सरकार 56 इंच दाखवण्याचा जो काही प्रयत्न करतायत, त्यातनं या सरकारचं पोकळ जे मानवीयता आहे ती दिसून येते। ही निष्ठुरता कशामुळे आली? जनमताची देखील यांना भीती नाही। ज्या पद्धतीचं सोशल मीडिया पासून ते सगळीकडे त्यांना जो पाठिंबा मिळतोय, यातनं सरकारनं शिकवून घेण्याची आवश्यकता होती की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, त्याच्यासाठी लोक असतात। लोकशाहीमध्ये हा बोलण्याचा अधिकार कशासाठी दिलेला असतो? सरकारच्या विरोधामध्ये सरकारनं भूमिका बदलली पाहिजे, सरकार विनम्र असलं पाहिजे, सरकार लोकशाही विमुख असलं पाहिजे, लोकांच्यासाठी असतं हे सरकार। आणि हे जे काही झालेलं आहे ते निश्चितपणे या सरकारला जनमताची भीती नाहीये, कशाचीही चाड लागली नाही, अत्यंत बेशरम झालेलं सरकार आहे। ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देखील पाहतोय आपण, हे जे चित्र चाललेलं आहे, हे जे राजकीय धिंडवडी निघतात, आता लोकशाहीचं वसरण चालू आहे, खुलेआम का चाललंय? कारण यांना आता पूर्णपणे आता शेवटचा गळा आवळायचा आहे आणि हे जे चाललेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि लोकांनी डोळे उघडावेत। आता कधीपर्यंत झोपून राहणार आहात? कधीपर्यंत हे जे काही अंधभक्त म्हणून बघून राहणार आहात किंवा कधीपर्यंत घाबरलेले राहणार आहात? हे फार वाईट चाललंय देशात। ह्याचा सचिनजी, तीव्र धन्यवाद शब्दामध्ये तुमच्या निषेध करतोय। प्रतिक्रियेसाठी। तर उपोषणाच्या 21व्या दिवशी अशा रीतीनं